दादा काय नेमकी काय माहिती घेतली तुम्ही पोलिसांशी बोललात? बॉम्ब सदृश वस्तू आढळून आलेली आहे, नेमकं काही कारण समजलंय का? काय तुम्ही नाही बघा, आमच्या हडपसरसारख्या एका गजबजलेल्या भागामध्ये एका नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये एक बॉम्ब सदृश अशी एक वस्तू सापडली. तात्काळ कर्मचारी डॉक्टर्स यांनी त्याच्यावरती पोलिसांशी संपर्क केला आणि आमच्या पोलिसांनी सुद्धा बॉम्ब शोधक पथकाने ती वस्तू निर्जीव केलेली आहे. परंतु माझं हडपसर एक शांतताप्रिय शहर आहे आणि बॉम्ब सदृशासारखी वस्तू इथे सापडणं खेदाची बाब आहे. कायम या हडपसरमध्ये शांतता संस्कृती जपलेले शहर आणि मग या गोष्टीचा मी निषेध करतो. त्याचबरोबर याचा सखोल तपास करून सगळी पोलीस यंत्रणा काम करते आहे आणि निश्चितपणाने ज्यांनी हे कृत्य केलं असेल त्याला लवकर पकडून कायदेशीर कारवाई होईल. परंतु विशेषतः मी कर्मचारी डॉक्टर्स यांचं कौतुक करेन की त्यांनी लगेच याच्यावरती कारवाई घेतली आणि पोलिसांनीसुद्धा ती वस्तू निर्जीव करून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये ही काळजी घेतली. आणि म्हणून एक या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे खेद वाटतो की माझ्या या हडपसरच्या शांतताप्रिय जनतेला अशा पद्धतीची घटना घडून एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जनता शांतपणे याच्यावरती काम करेल आणि पोलिसही त्याच्यावरती मार्ग काढतील. कोण आहे आरोपी, कोण आहे, तुम्हाला काय माहिती कळाली का? सीसीटीव्हीत काय दिसतंय असं सांगितलं? आत्ताच शहराचे CP साहेब या ठिकाणी येऊन गेलेत. आमचे DCP वरिष्ठ लेवलचे सगळे अधिकारी यावरती काम करत आहेत. शेवटी हा चौकशीचा भाग आहे. ती माहिती कुठल्याही प्रकारची लीक होऊ नये जेणेकरून आरोपीला काही त्याच्यामध्ये सुरक्षा मिळावी. त्यामुळे तपास चालू आहे आणि मी तुम्हाला सांगतो की किमान सकाळपर्यंत याच्यापर्यंत तुम्हाला नक्की कळेल की कुठल्या प्रकारचा आरोपी होता, त्याचा उद्देश काय होता. त्यामुळे तपास यंत्रणा अतिशय गतीने चालू आहे. ठीक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.